आज जे पण माझ्या महाराष्ट्रातले जे पण साधक साध्वी आहेत, येणारे भविष्य काळच ज्यांच्या हातात आहेत, युवा मुलं व मुली व साधक व साध्वी, त्यांच्यासाठी जरा ही महत्त्वपूर्ण सूचना. जी मी कशी भक्ती केली, मी कशी साधना केली आणि मी भक्ती साधना तपचार्य कुठल्या ठिकाणी कशी तप केले, कसं साधना केलं, काय केलं, कसं मी जाणून घेतलं, मला कशी प्राप्ती झाली, कसं नाही, मी आध्यात्मिक क्षेत्रात कसं आलो, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये उन्नती कशी झाली, कशी नाही, काय नाही, हे सर्व भेद सांगणार आहे. ह्याच्यामध्येच हा सर्व मी तुम्हाला महत्त्वाचं हे पण सांगणार की मनुष्य देह जो आहे किती श्रेष्ठ आहे. तो स्त्री देह असो किंवा पुरुष देह असो किंवा कुठला पण देह असो मनुष्याचा, तो किती श्रेष्ठ आहे व कसा आहे हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला मी हे पण सांगणार आहे की मी एक साधारण साधकपासून तर महामंडळेश्वरापर्यंतचा माझा प्रवास कसा झाला, किती अलौकिक होता प्रवास हा, किती नाही, ह्याच्यामध्ये किती परिश्रम आहे किंवा कसं नाही, त्यानुसार तुम्हाला कळेल की खरी भक्ती कशाला बोलतात, खरी प्राप्ती कशाला बोलतात, खरी साधना कशाला बोलतात, खरी प्राप्ती कशी करावा, खरी साधना कसं करावा, कसं नाही, हे सर्व गोष्टी तुम्हाला कळतील. आणि त्यानुसार तुम्हाला कळेल की आपण काय करू शकतो आणि काय नाही. मनुष्य देह किती श्रेष्ठ आहे. तुमचं भविष्य कोणीच लिहून ठेवलेलं नाही. मनुष्य देह हाच भगवंताचं स्वरूप आहे. तो स्त्री देह असो किंवा पुरुष देह, फक्त त्यांनी त्याचा जीव आत्मा जाणून घेणं महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस त्याला त्याचा आत्मसात झाला, आत्मसात झाल्यानंतर त्याला सर्व प्राप्ती होऊन जाते. जितके पण ऋषी मुनी वगैरे गण आहेत, ह्यांनी काय केलेलं आहे, सर्व अध्यान आपल्यावरतीच केलेलं आहे, स्वतःच्या शरीरावरती. आणि हे ऋषी मुनींचं मी सर्व जे बघून मी म्हणलं की खरंच जर यांनी स्वतःच्या शरीरावर केलं तर मग आपण आपल्या शरीरावरती अध्ययन करायला काय हरकत आहे. आणि ज्यावेळेस मी माझ्या स्वतःच्या शरीरावरती अध्ययन केला, काय तपसाधना, योग साधना, प्राणायाम योगद्वारे जे पण केलं मी, त्याच्यातनं मला काय साध्य झालं, काय नाही, हे सर्व तुम्हाला मी ज्ञान सांगणार आहे. काय त्यासाठी तुम्हाला माझे जे सर्व व्हिडिओ बघायचे असतील किंवा काय बघायचे असतील, काय नाही, तर मी आजपर्यंत आहे ना सर्व व्हिडिओ तर टाकत गेलो की पूजा कशी करावं, नाथांचं कसं करावं, काय करावं. नाही, मी तुम्हाला तर माझ्या जीवनाचं सांगणार आहे. माझं जीवनाचं ह्याच्यासाठी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही स्वतःला बदलसाल, तुम्हाला कळेल की शून्यातनं काय निर्माण करू शकतो ना आपण, काय नाही. सर्वात महत्त्वाचं खरी प्राप्ती कशी असतं, काय नाही, सत्यकर्म धर्माने ज्यावेळेस आपण चालतो किंवा काय नाही, हे तुम्हाला कळेल.